हाय फ्रेंड, मी तुम्हाला आज MPCB बद्दल माहिती सांगणार आहे. म्हणजेच मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर याला म्हणतात. त्यामध्ये टर्मिनल कुठले असतात? इनपुट, आउटपुट, NO, NC टर्मिनल असतात. त्याची मी माहिती सांगणार आहे. चला तर आता आपण बघूया. ठीक आहे, हे आहेत इनपुट टर्मिनल, म्हणजेच 1, 3, 5 हे इनपुट टर्मिनल, म्हणजेच L1, L2, L3 हे टर्मिनल इनपुटला आपण वापरतो. ठीक आहे, आणि हे इनपुटला आपण सप्लाय, मेन सप्लाय कनेक्ट करतो आणि आउटपुट टर्मिनलला आपण मोटर कनेक्ट करतो. ठीक आहे, 2, 4, 6 हे आउटपुट टर्मिनल आहेत. म्हणजेच T1, T2, T6, T3 हे टर्मिनल आउटपुट टर्मिनल आहेत. आता NO टर्मिनल, NO टर्मिनल हा 13 नंबर टर्मिनल आहे. NO आहे 13 नंबर टर्मिनल हा NO आहे. हो बघा, खालचा टर्मिनल आहे. ठीक आहे, NO टर्मिनल. आणि सेकंड टर्मिनल म्हणजे NOचं दुसरं टर्मिनल आहे 14 टर्मिनल, हा खालच्या साईडला तिथं 14 टर्मिनल नंबर. ठीक आहे, 14 नंबरचा NO आहे. ठीक आहे, 13 आणि 14 हा NO टर्मिनल आहे. ठीक आहे, 13 आणि 14 हा NO टर्मिनल आहे. आता NC टर्मिनल, NC टर्मिनल कुठे असतो? तो वरती असतो बघा. NC टर्मिनल हा 21 नंबर हा NC ला आहे. हा NC टर्मिनल आहे. आणि NCचा दुसरा टर्मिनल हा 22 नंबर टर्मिनल आहे. तो NC टर्मिनल आहे. हा आहे NO NC टर्मिनल. आता हा काय म्हणतात त्याला? तर ऑन ऑफ स्विच आहे. ठीक आहे, ऑन ऑफ स्विच आपण सप्लाय ऑन आणि ऑफ किंवा ट्रिपिंग झाल्यावर ऑफ होतो. ठीक, हे टर्मिनल आहे करंटचं. ठीक आहे, आपण इथून करंट सेट करू शकतो. 6, 7, 8, 9, 10 एम्पियर पर्यंत हा MPCB आपण यूज करू शकतो. ठीक आहे, हे झालं करंटचं सेटिंग. आपण सेट केलेलं आहे 6 एम्पियर, यातून आपण यूज करू शकतो. हे मी MPCB बद्दल ही माहिती सांगितली आहे. मी तुम्हाला आवडली असेल. ठीक आहे, थँक्यू.